शाहीर राम जोशी यांचा जन्म इसवी सन 1758 झाला. हे मूळचे सोलापूर येथील रहिवासी आहेत. 1758 जन्म झाला आणि इसवी सन 1813 ला यांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे जवळजवळ 55 वर्षाचं आयुष्य शाहीर राम जोशींना मिळालेलं आहे. तर या 55 वर्षाच्या आत त्यांनी बरंचसं लिखाण केलेलं आहे. शाहीर राम जोशींच्या वडिलांचं नाव जगन्नाथ जोशी. शाहीर राम जोशींना एक चुलते होते, त्यांचं नाव अनंत जोशी. हे दोघेही जोशी म्हणजे वडील आणि चुलते हे विद्वान आणि वेदशास्त्र पारंगत होते. यातील जे अनंत जोशी आहेत ते मोठे, ते एक व्युत्पन्न कवी होते. विद्वत्ता आणि काव्य परंपरेच्या घरात जन्म घेऊनही राम जोशींवर हा परिणाम झाला नाही. कारण बालपणापासूनच राम जोशी हे स्वच्छंदी जीवन जगत होते. राम जोशींच्याच घरासमोर एक धोंडीबा नावाचा शाहीर होता. त्याचा एक तमाशाचा फड होता. त्या फडामध्ये धोंडीबाला लावण्या लिहून देण्याचं काम आणि धोंडीबाच्याच नावावर लावण्या लिहिण्याचं काम या शाहीर राम जोशींनी केलं. एका वेदशास्त्र पारंगत घराण्यातील मुलाने तमाशाच्या फडात असणे घरच्या लोकांना रुचले नाही. वयाच्या साधारणतः 20व्या वर्षी राम जोशींनी घराचा त्याग केला. आपण व तुम्ही एके स्थळी असता चालेनाशे जाहले, कजिया होऊ लागला म्हणजे भांडणं होऊ लागली, या निमित्त विभक्त झालो, वेगळा झालो आणि मी बाहेर गेलो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर घरापासून दुरावलेले राम जोशी पंढरपूरला बाबा पाध्ये यांच्याकडे आले आणि तिथं त्यांनी अभ्यास केला. एक उत्तम कवनकार कीर्तनकार होऊन ते सोलापूरला परत आले. त्यांनी कीर्तनही केलं पण लावण्या जास्त लिहिल्या. सोलापूरच्या ग्राम जोशांच्या मुलाला आणि मुग्दल जोशांसारख्या विद्वान पंडिताच्या भावाला लावणीत आपले नाव घालण्यास धैर्य झाले नाही. त्यांनी आपल्या नावावर लावण्या नाही लिहिल्या. राम जोशींनी धोंडीबाच्या नावावर रचलेल्या लावण्या आज प्रसिद्ध आहेत. राम जोशींनी धोंडीबाच्या नावावर, नंतर राम या नावावर आणि नंतर कविराय अशा नावांनी कवने रचली. राम जोशींची लावणी आधीच गोड, रसाळ आणि ठाकठिकीची असल्यामुळे सगळ्यांना प्रिय झाली. तमाशातलीच एक नाचणारी स्त्री, त्यांचं नाव बयाबाई, तर तमाशातील बयाबाई नावाच्या बाईशी त्यांची गाठ पडली आणि त्यांची मैत्री आजन्म होती. बाईच्या ढंगदार गाण्याने, कणखर आवाजाने त्यांच्या लावणीला चांगलाच रंग चढला. स्वतः राम जोशी एका लावणीत म्हणतात, दैवे ही गाठ बयाबाईची मज पडली साची, कविता इज संगे रंगा आली, नाना विध चाली. राम जोशी पंडित कवी आणि शाहीर या दोन परंपरांना जोडणारा दुवा आहे. कविराय म्हणून शाहिरात ओळखला जाणारा हा कविराय चमकला हीर, इतर शाहीर काजवे, असा स्वतःचा अभिमानपूर्वक उल्लेख राम जोशींनी केलेला आहे. तर बाबूजी नाईक बारामतीकरांच्या घरी मोरोपंतांचा, पंडित कवी मोरोपंतांचा आणि शाहीर राम जोशींचा परिचय झाला. मोरोपंतांनी तर तमाशगिरांचे तोंड न पाहण्याची प्रतिज्ञा केलेली होती.
पण राम जोशींची लावणी भला जन्म हा तुला लाभला, खुलास हृदयी बुधा, धरिशी तरी हरीचा सेवक सुधा, असं मोरोपंतांनी लिहिले. मोरोपंतांच्या कानी हा चरण पडला आणि ते राम जोशीला भेटले. तेव्हापासून या दोघांमध्ये आदरभाव निर्माण झाला अशी आख्यायिका आहे. मोरोपंत त्यांना कवी प्रवर म्हणून संबोधतात. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात राम जोशी सरकार वाड्यात कीर्तन करू लागले. बाजीरावाने राम जोशीला दरमहा 25 रुपयांची नेमणूक केली. तसेच बिदागी निमित्ताने खूपच द्रव्य त्यांना मिळाले. बाजीरावाकडून 1000 रुपयापर्यंत बिदागी मिळाल्याचा उल्लेख आहे. राम जोशींना अमाप पैसा मिळाला, पण त्यांच्या छंदी फंदी वृत्तीमुळे तो टिकला नाही. ते कमालीचे उधळे आणि व्यसनी होते. गावोगावी कीर्तनासाठी जातानाचा त्यांचा थाट संस्थानिकासारखा होता. राम जोशींच्या शाहिरीला बहुत करून प्रसिद्धी मिळाली ती त्यांच्या श्रंगारिक लावण्यांमुळेच. त्यांची सर्वत्र गाजलेली लावणी म्हणजे सुंदरा मनामध्ये भरली, सुंदरा मनामध्ये भरली, जरा नाही ठरली, हवेलीत शिरली मोत्याचा भांग, अरे गड्या हौस नाही पुरली, मनोनी विरली, पुन्हा नाही फिरली कुणाची सांग. अशा पद्धतीने जशी कळी सोन चाफ्याची, न पडू पाप्याची, दृष्टी सोन्याची ती नार. राम जोशींनी या लावणीत स्त्री सौंदर्याचे अत्यंत मोहक वर्णन केलेले आहे. त्यांची गाजलेली रसिकप्रिय असलेली ही लावणी म्हणजे स्त्री सौंदर्याचा मोहक आणि उन्मादक वर्णनाचा सुंदर नमुना आहे. असाच वाङ्मय इतिहासात आवर्जून उल्लेख केलेला आहे. राम जोशींनी संस्कृतातील संकेताचे अनुकरण करून मराठमोळ्या स्त्रीचे सौंदर्य, तिचा श्रंगार मोठ्या ढंगदारपणे वर्णनेला. त्यांची अत्यंत गाजलेली आणखीन एक लावणी, कोण्या ग सुभगाची मदन मंजिरी, सांग सखे सुंदरी, हिच्या सौंदर्याची सीमा झाली गडे रतिहुनी अति उत्तमा, पाहुनी या मुखचंद्रमा तोंड, पाहुनी या मुखचंद्रमा, सखे गडे अमा गमती पौर्णिमा, काय अधराची रक्तिमा, लाजवी नव कुंकुम विद्रुमा, अंगी वसन जिच्या भर जरी. अशा प्रकारची ही लावणी आहे. पतीची एकांतात गाठ पडत नाही. तो लढाईला सैनिकांमध्ये गेलेला आहे, सैनिक होऊन गेलेला आहे. तो येतो आणि जातो. त्या विरह व्याकुळ पत्नीचे अत्यंत आर्त आणि करुण असे भावचित्र रेखाटताना राम जोशी म्हणतात एका लावणीत, कांताला एकांती कधी पाहू गे सखये, वाटते असे पुढे जाऊनी उभी राहू गे सखये, मी तर सासू वाशी म्या कोणावर रुसावे. अशा प्रकारे याच्यामध्ये आपल्या मैत्रिणीकडे ही विरह व्याकुळ पत्नी आपलं मनोगत व्यक्त करते. त्याचप्रमाणे त्यांनी श्रीकृष्ण आणि गोपीतील लीलांचेही श्रंगारिक वर्णन केलेले आहे. श्रंगारिक लावण्या लिहिलेल्या आहेत. लौकिक श्रंगारिकता त्यांच्या वर्णनामध्ये आलेली आहे. त्यांच्या कवनातून, कवितेतून अश्लीलता, बिभत्सता, उत्तानता, अतिशयोक्तता आढळत नाही. लौकिक श्रंगार वर्णनातून सुरेख बोलकी शब्दचित्रे रेखाटलेली आहेत. स्त्री सौंदर्य वर्णन कल्पक, मोहक आणि स्वतंत्र आहे. राम जोशींची नैतिकता श्रंगार वर्णनात जागोजागी प्रत्ययाला येते. त्यांच्या श्रंगार वर्णनात आर्तता, कारुण्य, विरह, विलास, सौंदर्य सामावलेले आहे.
राम जोशींनी रचलेल्या पौराणिक देवदेवतापर लावण्यांमधून समकालीन पंढरपूरचे वर्णन, म्हणजे त्या काळातील पंढरपूरचे वर्णन, तुळजापूरचे वर्णन, बार्शीचा भगवंत इत्यादींची वर्णन आहेत. तुळजापूरच्या भवानी देवीवरील लावणीत ते म्हणतात, तनु विक्षत करी कल्लोळ तीर्थीचे पाणी, तनु विक्षत करी कल्लोळ तीर्थीचे पाणी, जान्हवी गाय मुखधारा पडे अखंड. देवीच्या मंदिरातील कल्लोळ तीर्थ, सातत्याने पाणी वाहणारे गोमुख यांचे वर्णन केलेले आहे. त्यांच्या लावण्यातून भक्ती नाही, देवदेवतांची लौकिक वर्णन आलेली आहेत. राम जोशींच्या उपदेशपर लावण्या मनाची पकड घेणाऱ्या आहेत. अगदी त्यांनी उपदेश केलेला आहे, जसं पथनाट्यातून किंवा एकनाथांनी भारुडातून उपदेश केलेला आहे. पथनाट्यातून आजही उपदेश केला जातो, नाटकातून उपदेश केला जातो. तर उपदेश करताना तशी लावणी लिहितात शाहीर राम जोशी. नरजन्मामध्ये नरा करून घे नरनारायण गडी, नरजन्मामध्ये नरा करून घे नरनारायण गडी, तरीच हे सार्थक मानव कुडी. कुडी म्हणजे शरीर. किंवा त्यांची आणखीन एक लावणी आहे जी अत्यंत गाजली. दो दिवसाची तनू हे साची, सुरत रसाची करुणी मजा. 2 दिवसाची तनू म्हणजे शरीर. 2 दिवसाची तनू हे साची, सुरत रसाची करुणी मजा. गमजा करिता मनी उमजाना, हे सुकन पुढे पडेल वजा. भाई सावध व्हा असा इशारा, असा उपदेश, असं उद्बोधन शाहीर राम जोशी या लावणीत करतात. तर ह्या लावण्या त्यांच्या फारच लोकप्रिय झाल्या. अरे सख्या समज धर काही, हरी वाचुनी संसारी, कुणाची भर करशील सारी. अशी सामान्यांना समज दिली त्यांनी आपल्या लावणीतून. नरजन्मामध्ये नरा करून घे या लावणीतून त्यांनी हितोपदेश केला आणि तो अत्यंत अमौलिक आहे. राम जोशी हे संत नव्हते, तरीही त्यांच्या मुखातून संतांची वाणी प्रगटलेली जाणवते. शाहीर राम जोशींनी मोजकेच पोवाडे लिहिले. ब्राह्मणी राज्य जोरदार हा त्यांचा पुणे वर्णनाचा पोवाडा प्रसिद्ध आहे. दुष्काळ या नावाचा एक त्यांनी पोवाडा लिहिला. या पोवाड्यातून तत्कालीन समाज जीवनाचा वेध घेतला. चिका आत ज्या निका, पडविल्या पिकाशी गळ लाविती, विकावया त्या नेल्या किती, अबला उरल्या जनचुंबती. अशी समाजातील दैन्य अवस्था त्यांनी या पोवाड्यातून वर्णन केलेली आहे. राम जोशींचे शाहिरी वाङ्मयात स्वतंत्र स्थान आहे. त्यांचे स्वतंत्र वेगळेपण दर्शविणारी एक स्वतंत्र लावणी छेका पणहुती अलंकार आहे. ह्या लावणीच्या शब्दातून 2 भिन्न अर्थ निघतात, त्यामुळे तिची गोडी फारच वेगळी निर्माण होते. राधा सखी संवादे छेका पणहुती ऐका, रसिक हो किती चतुर बायका. अंबरगत परी पयोधराते, रगडुनी पडतो धुरी, काय हा धीट म्हणावा तरी, तो नंदाचा मूळ गे सांग कन्हैया हरी, नवे गे मारुत मेघोदरी. तर अशा पद्धतीनं 2 वेगवेगळे अर्थ त्यांच्या अंबरगत पयोधर या शब्दाचे होतात. या शब्दावर त्यांनी श्लेष याच्यामध्ये साधलेला आहे. त्यातील एक अर्थ आकाशातील पाण्याचा मेघ असा होतो आणि दुसरा अर्थ हा शृंगारिक होतो. तर ही लावणी त्यांची अत्यंत अविस्मरणीय आहे. शाहीर राम जोशी आणि त्यांचे शाहिरी काव्य हे मराठी वाङ्मयाचे एक सुंदर लेणे आहे असं अभ्यासक म्हणतात. आज इथं शाहीर राम जोशी यांच्याबद्दलचा
हे विभाजन जपलेलं आहे. धन्यवाद.